श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. रात्री 8:30 वाजता ठाण्यावरनं आम्ही हुबळी एक्सप्रेस पकडली. पहाटे 5 वाजता मिरजला उतरलो. मिरजपासून नरसोबाची वाडी अवघ्या 16 किलोमीटरवरती आहे. वाडीमध्ये राहण्यासाठी फक्त निवास आहे. 500 रुपयामध्ये तुम्ही तिथे राहू शकता. पावसाने हजेरी लावल्याने कृष्णा नदी नृसिंह महाराजांपासून थोड्याच अंतरावर उभी होती. कदाचित ती पण आमचीच वाट पाहत असावी. जेव्हा कृष्णा नदीला पूर येतो तेव्हा वाडीच्या कोणीतरी भाग्यवान स्थायिकाच्या घरामध्ये महाराजांच्या चरणपादुकांचे आगमन होते. संत वाहते कृष्णामाई. दगदगीच्या जीवनामध्ये मनशांती देणारी कृष्णामाई आणि तिचा परिसर. वरुण देवता भलतेच प्रसन्न झाल्यामुळे सृष्टीने सर्वत्र हिरवीगार चादर ओढली होती. थंड वारा, सर्वत्र पसरलेले शेत, मोकळं झालेलं आकाश आणि हा सुसाट मोकळा रस्ता. सर्व तणाव, स्ट्रेस आणि वर्कलोड या सर्वांना खूप मागं सोडलं होतं आम्ही. आमचं पुढचं ठिकाण म्हणजे खिद्रापूर. ते वाडीपासून 17 किलोमीटरवरती आहे. शिवजींचं अत्यंत प्राचीन मंदिर आहे. 11व्या शतकातील हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे ते म्हणजे सुबक नक्षीकाम आणि स्वर्गमंडप, जिथून कार्तिक पौर्णिमेला चंद्राचे पूर्ण प्रतिबिंब प्रतीत होते. आमचे पुढचे ठिकाण ते म्हणजे 64 योगिनी मंदिर. इथे गुरुचरित्राच्या 53 अध्यायांची मूळ चित्रे हुबेहूब रेखाटली आहेत. आम्ही गेलो तेव्हा नेमकी आरती चालू झाली. ही सर्व चित्र पाहताना पुन्हा इथे येऊन आम्ही गुरुचरित्राचे पारायण करतो आहोत असे वाटू लागले. दत्तप्रभूंचे आगमन, अनुसया मातेचा महिमा, गोकर्ण क्षेत्र, सायनदेवावर महाराजांनी केलेली कृपा, शेवग्याची शेंग उपटून मिळालेल्या सोन्याने भरलेला कुंभ, विक्रम भारतींना महाराजांनी दिलेले विश्वरूप, 4 सहस्त्र भोजन, क्षणात घडवणारी शैलयात्रा, 8 घडी दीपावलीला महाराजांनी दिलेले दर्शन आणि रचकाची मागच्या जन्मातील संस्मरणीय भेट. पुढचं ठिकाण जिथे गुरुचरित्र अध्याय 18 मध्ये महाराजांनी गरीब ब्राह्मणाला सोन्याचा कुंभ देऊन केलेली कृपा. आमच्या यात्रेतील पुढील मंदिर म्हणजे भुवनेश्वरी मंदिर, जे भिल्लवाडी गावात आहे. याचा उल्लेख अध्याय 17 मध्ये केलेला आहे. जवळच आम्ही दत्त मंदिरमध्ये गेलो, जिथे महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. दुपारचे 1:45 वाजता आम्ही औदुंबर इथे पोचलो. तिथे आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. त्या क्षेत्री गेल्यावर नदीपासून लांब राहा, कारण तिथे मगरीपासून सावधान आहे असं बोर्ड लिहिला होता. मंदिराच्या मागील औदुंबर वृक्षाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा जयघोष करत 11 प्रदक्षिणा पूर्ण करा. पुढची चाहूल लागली कोल्हापूरच्या अंबाबाईची. ही पुढील मंदिरं आमच्या रिक्षावाला पटेलदादांनी घडून आणली. कोल्हापूरला येऊन आई महालक्ष्मीचे दर्शन कसे नाही होणार? कमी असलेली वेळ आणि आई महालक्ष्मीची गाठभेट ह्यामध्ये आम्ही उभे होतो. पण आमच्या पटेलदादांनी हसतमुखाने ही जबाबदारी पेलली. ताई, तुम्हाला करायचे आहे ना दर्शन, तर काही काळजी करू नका असे पटेलदादा माझ्या बायकोला म्हणाले आणि बराच भार हलका झाला. अंबाबाईचे दर्शन खूपच भारी आणि अपेक्षेपेक्षाही कमी वेळात पार पाडले. म्हणून पुन्हा एकदा चहा नाश्ता करून सांगलीमधील प्रसिद्ध गणपती मंदिर आम्ही पाहिले. हे मंदिर खूप मोठे आहे. येथे सर्व देवतांचे दर्शन घडते. मस्ट विजिटेड मंदिर इन द इव्हनिंग. आता तर नरसोबाची वाडी जणू आमचीच वाडी वाटू लागली. ह्या सर्वात मागचे कारण म्हणजे ते आमचे पटेलदादा, ज्यांचा नंबर आणि फोटो इथे दिलेला आहे. अत्यंत हसमुख, मदतनीस, खूप माया लावणारे वाडीतले हे दादा कधी तासाभरातच आम्हाला आमचे वाटू लागले हे कळलं नाही.
जसं की महाराजांनी ह्यांना आमच्यासाठी पाठवलं आहे असा भास क्षणाक्षणात होत होता. आता दादा इतके जवळचे झाले की ते आम्हाला वाडीचे महाराजांचे दर्शन व्हिडिओ कॉलने घडवतात. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक आणि सबस्क्राईब करा. पॅरालिसिसवरील उपायासाठी इथे प्रसिद्ध असलेले डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. बरेच पेशंट इथे बरे झालेले आहेत.